नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी शाबूची खीर बनवणार आहे उपासासाठी। आणि इथं भिजवलेला शाबू घेतला आहे अर्धी वाटी, आणि काजू बदाम मनुके घेतला आहेत, आणि त्यात दूध घेतला आहे अर्धा ग्लास। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। हे सर्व काजू बदाम मनुके तुपात फ्राय करून घ्यायचं आहे। छान असं फ्राय करायचं आहे। लालसर झाले की थोडे काढून घ्यायचं आहे। यातच आपल्याला भिजवलेला शाबू टाकून घ्यायचा आहे तुपामध्येच। याला पण 2 ते 3 मिनिट छान असं तुपात फ्राय करून घ्यायचा आहे शाबू। सर्व तूप मिक्स करून घ्यायचं आहे शाबूमध्ये, म्हणजे खीर आपली छान होईल। यातच आपल्याला अर्धा ग्लास दूध ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे मिक्स करून। एक 2 ते 3 मिनिट छान असं मिक्स करायचं आहे। यातच आपल्याला अर्धी वाटीच्या वरी थोडं साखर होती ते टाकून घ्यायचं आहे, घेतलेली साखर। ते पण मिक्स करून घ्यायचं आहे छान। छान मिक्स करून घ्यायचं आहे। दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे खीर घट्ट होईल आणि आळून पण येईल चांगली। एकदम छान असं शिजली आहे खीर, आळून पण आली आहे, घट्ट भी झाली आहे। उपासाला नक्की करून बघा अशी खीर। शाबू खाऊन कंटाळा आला असं खीर बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। एकदम मस्त झाली आहे खीर। थोडे मी काजू बदाम भाजताना ठेवले होतं, त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे।